नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे पापमोचनी एकादशी. तर एकादशी ही वर्षातून 24 एकादशी ह्या येत असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, आज आहे पापमोचनी एकादशी. तर पापमोचनी एकादशी ह्या नावातच त्या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. म्हणजेच जे काही आपण पाप करतो, जे कळत नकळत आपल्याकडून पापे होतात, वाईट कर्म होतात, तर त्यांचा नाश करण्यासाठी हे एकादशीचं व्रत हे केलं जातं. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांच्या पूजेमध्ये आपल्याला अर्पण करायचे आहे. तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं आहे. पिवळ्या कलरची फुलं त्यांना अर्पण करायची आहे. तर पहा, आपल्याला पूजा अर्चा करायचीच आहे. त्याचबरोबर काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. तर आज संध्याकाळी आपल्याला घरातून अशी ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घरातून बाहेर फेकली तर शत्रुपीडा, नजरबाधा, नकारात्मकता, त्याचबरोबर घरामध्ये काही अडीअडचणी असतील, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर ह्या सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट करण्यासाठी, घरातली दरिद्री, गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6च्या नंतर हा उपाय तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. आणि हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घराला जर कुणाची नजर दोष लागलेला असेल किंवा आपल्या घरामध्ये सारखे भांडणं होत आहे, कलह होत आहे, क्लेश होत आहे, लहान मुलं आपली आहेत तर ती आपलं ऐकत नाही, त्याचबरोबर त्यांना काही शत्रू बाधा झालेली आहे किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झालेले आहे, पितृदोष निर्माण झालेले आहे, तर हे दोष दूर करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये पैसा येतो पण तो आल्या मार्गाने लगेच निघून जातो. म्हणजे आपल्याला घरामध्ये 50,000 रुपये आज आले की उद्या काही ना काही अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होतात आणि ते पैसे लगेच बाहेर निघून जातात. तर अशा काही समस्या आपल्या घरामध्ये जर होत असतील तर आपल्या घरातून आपल्याला अशी ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. जर ही वस्तू बाहेर फेकली तर आपल्या घरातला जी नकारात्मकता आहे, जे वास्तुदोष आहे, शत्रुपीडा आहे, नजरबाधा आहे, तर ती सर्व दूर होऊन जाईल आणि आपल्या घराची प्रगती होईल. तर पहा, आपल्या घरातली दरिद्री, गरिबी, अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आता आपण बघूया. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे खडे मीठ. तर आपल्या घरामध्ये पहा, असे काही उपाय करण्यासाठी आपण खडे मीठ हे आणून ठेवावे. जर आपल्याकडे नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. आणि याचबरोबर आपल्याला लागणार आहे काळे तीळ. तर चिमूटभर काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि 7 लाल मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर ह्या मिरच्या घेताना त्यांना देठ असणाऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि याचबरोबर आपल्याला 7 लवंग देखील घ्यायच्या आहेत. लवंग घेताना कुठे तुटल्या फुटलेल्या किंवा चिरलेल्या अशा लवंग न घेता त्याला समोर फूल असेल अशा लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, ह्या वस्तू घेऊन आपल्या घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे, म्हणजे सारखी आजारी पडत आहे, तर अशा व्यक्तींवरून आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 7 वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत. तर पहा कशा प्रकारे ह्या उतरवायच्या आहेत. डोक्यापासून तर खाली पायापर्यंत आपल्याला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि उतरवत असताना पूर्व पश्चिम आपलं तोंड राहील या पद्धतीने आपल्याला उतरवायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये एखादी कर्ती व्यक्ती आहे परंतु तिचं कोणत्याही कामामध्ये तिला यश प्राप्त होत नाही, म्हणजे कोणतं काम करायला गेली की त्यामध्ये तिला अपयश येत असेल, तर अशा व्यक्तीवरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरातील जी लहान मुलं आहेत तर
त्या लहान मुलांवरून ते हट्टीपणा करत आहे, चिडचिडेपणा करत आहे, ऐकत नाही, तर अशा मुलांवरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आपल्यावरून सुद्धा ह्या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत, कारण आपल्या स्वतःला देखील कुणाची ना कुणाची नजर लागली जाते. आपण कधीतरी आजारी पडतो किंवा मग आपल्यामध्ये सुद्धा कधी जे नकारात्मकता आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्यावरून सुद्धा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. म्हणजेच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून जरी तुम्ही ह्या वस्तू उतरवून घेतल्या तरी सुद्धा चालेल. प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घेण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायची गरज नाही. एकाच वस्तू घेऊन आपण त्या सर्वांवरून उतरवून घ्यायच्या आहेत. ह्या उतरवून झाल्यानंतर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू, जसं आपण आरतीचं ताट फिरवतो पहा, त्याप्रमाणे 7 वेळा उतरवायच्या आहेत. आता बघा, आपल्या मेन दरवाजावरून उतरवण्या अगोदर आपल्याला ह्या वस्तू आपल्या घरातून प्रत्येक भिंतीला टच करून पूर्ण घरामध्ये फिरवून नंतर मग मुख्य दरवाजावरती घेऊन येऊन मुख्य दरवाजावरून उतरवायच्या आहेत. आणि ह्या मुख्य दरवाजावरून उतरवल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे, तर त्या दक्षिण दिशेला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. फेकून दिल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या आसपास एखादं घर असेल किंवा कुणाचं कपडे वाळत असतील किंवा काही असेल, तर अशा वेळेस आपण कुणालाही त्रास होणार नाही या पद्धतीने ह्या फेकायच्या. म्हणजेच काय, जिथे मोकळी जागा असेल अशा ठिकाणी आपल्याला टाकायच्या आहेत, जिथे कुणी येत जात नाही किंवा कुणाचाही त्यावरती पाय पडणार नाही या पद्धतीने आपल्याला त्या फेकायच्या आहेत. नाहीतर मग तुम्ही काय करू शकता, थोड्याशा 4-5 त्यामध्ये थोड्याशा कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू तुम्ही घराबाहेर जाऊन जाळून सुद्धा टाकू शकता किंवा मग तुमच्या डस्टबिनमध्ये सुद्धा तुम्ही टाकून देऊ शकता. आता बघा, तुम्ही ह्या वस्तू फेकल्यानंतर परत आपल्याला त्या वस्तूकडे मागे वळून पाहायचं नाही. जर आपण त्या वस्तूंकडे मागे वळून पाहिलं तर ती नकारात्मकता परत आपल्यासोबत आपल्या घरामध्येही येत असते. त्यामुळे पहा, आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट आपल्या घराच्या मध्ये यायचं आहे, हातपाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरात जाऊन देवाचा दिवा लावायचा आहे आणि नमस्कार करायचा. तर हा उपाय केल्याने बघा, आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाते. आपल्या घरातील दरिद्री, गरिबी ही नष्ट होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतात. म्हणजे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येण्यास सुरुवात होते. म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता अगोदर आपल्याला घराच्या बाहेर काढायची असते. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.